केला आजचा प्रकार होता। ठीक आहे, ओमराजे निंबाळकर आपल्या सोबत आहेत, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत ते। ओमराजे, आज तुम्ही रस्त्यावर उतरलात, सत्ताधारी म्हणतात तुम्हाला काय करायचं नाहीये, मेहनत करायची नाही, काय करायचं नाही, तुम्हाला फक्त अराजक करायचं या देशामध्ये, गोंधळ निर्माण करायचा। आता काय काय शब्द वापरले, कांगावा करायचा, खूप आता अनिल भाऊंकडे जेवढे शब्द आहेत तेवढे त्यांनी वापरून टाकले तुमच्याबद्दलचे। पण आज देशाची जनता ऐकतीये, सांगा तुम्ही का उतरलात रस्त्यावर? मला अनिल भाऊंना एवढं सांगायचंय की निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कधी उपस्थित व्हायला लागलं? आता महाराष्ट्रामध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार ह्या पक्षाच्या चिन्हाशी सारदम्य असणारं चिन्ह, त्या ठिकाणी पिपाणी, त्या पिपाणीला कुणीही तुतारी म्हणत नाही, पण त्याला तुतारी नाव द्यायचं आणि ते चिन्ह त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर आणायचं। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे निवडणूक लढवली। माझ्या पक्षाचं चिन्ह होतं मशाल। बरोबर माझ्या मशीनच्या 2 नंबरच्या मशीनवर 2 नंबरलाच निंबाळकर नावाचा माणूस आणायचा आणि त्याचं चिन्ह जे आहे त्या मशालीला सारदम्य असणारं चिमणी द्यायचं। त्या माणसानं 23,000 मतं घेतलीत ह्या लोकसभेच्या गेलेल्या निवडणुकीत। मला वाटतं हे निवडणूक आयोग मग पारदर्शक कसं? इथं निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत नाही का? निवडणूक आयोगाच्या लक्षात येत नाही का किंवा या पिपाणी ही जी लग्नात वाजवायची पिपाणी असते त्याला तुतारी म्हणत नाहीत, मग तिला तुतारी नाव का दिलंय? त्या तुतारीमुळे किती जागा गेल्या ह्याच्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लेखी म्हणणं त्यांचं ते निवडणूक आयोगाकडे दिलंय, तरी पण निवडणूक आयोग त्यात दुरुस्ती करायला तयार नाही। मग निवडणूक आयोग पारदर्शकपणे काम करत नाही ही वस्तुस्थिती दिसते ना आपल्याला सगळ्याला समोर। आणि बोंडेजींना मला प्रश्न विचारायचा आहे की मुख्य निवडणूक आयुक्ताची जी नेमणूक होती पूर्वी, ती नेमणूक कशी व्हायची? देशाचे सरन्यायाधीश असायचे, त्याच्यात पंतप्रधान असायचे, त्याच्यात राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असायचा, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असायचा आणि कायदेमंत्री असायचा। म्हणजे सत्ताधारी पक्षातली 2 मतं, विरोधी पक्षातली 2 मतं आणि एक सरन्यायाधीशाचं जे मत आहे ते निष्प्रभ असायचं आणि त्याच्या माध्यमातून मुख्य निवडणूक आयुक्त नेमला जायचा। का कायदा बदलला? आणि त्याच्यामध्ये सरन्यायाधीश तुम्ही त्या ठिकाणी वगळून टाकलं, कायदे मंत्री आणि पंतप्रधान ही 2 मतं सत्ताधारी पक्षाची झाली, विरोधी पक्ष नेता। आता 2 मताच्या विरुद्ध 1 मताचा काही उपयोग होणारच नाही। म्हणजे देशाचा मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्यापासून त्या ठिकाणी तुम्ही कायद्यात बदल करता आणि निवडणूक आयोग कसं वागतंय हे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीत बघितलंय ना। समजा मी 3,29,000 मताच्या फरकानं आलो, पण माझी निवडणूक जर 20,000 मताच्या फरकात असती तर त्या निंबाळकरनं आज 23,000 मतं घेतलेत ना, माझ्या नावाचा आणि माझ्या चिन्हाचा सारदम्य असलेला वापर करून। त्याच्या वरच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, खालच्याही उमेदवाराला 500 मतं आहेत, पण माझ्या नावाशी सारदम्य असल्यामुळं, माझ्या चिन्हाशी सारदम्य असल्यामुळं त्या माणसानं 23,000 मतं घेतली। आणि शेवटी लोकशाहीमध्ये एका मतानं विजय हा सुद्धा विजय असतो। अशा पद्धतीनं हे सगळं करतं ही वस्तुस्थिती आहे। म्हणून आज जे रस्त्यावर उतरायचं कारण तेच आहे की राहुल गांधींनी पुराव्यानिशी त्या ठिकाणी दाखवून दिलंय की एक माणूस 3 ठिकाणी जाऊन कसा मतदान करतोय, एका फ्लॅटमध्ये 80 लोकांची मताची नोंदणी कशी झाली। मला वाटतं ह्याच्यावर निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण देणं किंवा अगदी खरं। ओमराजे, मी विचारतो पटकन, मला अनिल भाऊंची प्रतिक्रिया घ्यायची, टू द पॉइंट तुम्ही विचारलंय। अनिल भाऊ, विरोधक म्हणतायत ये अंदर की बात है, निवडणूक आयोग आपके साथ है। कितीतरी उदाहरणं त्यांनी दिली, ट्रम्पेट सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या कायम तुमच्याच पथ्यावर का पडतात, हा त्यांचा सवाल आहे। ओमराजेंना मी एकच गोष्ट विचारतो की नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार हा का निवडणूक आयोगानं दिलेला आहे? चिन्ह ट्रम्पेट, ज्या ट्रम्पेटनं साताऱ्याची खासदारकी गेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची, तुम्हाला आठवत असेल। विलासजी ऐका प्लीज। ही निवडणुकीचे फ्री चिन्ह जे आहे ते फ्री चिन्ह अगोदरच निवडणूक आयोगाने घोषित केलेले असतात। आता तेच म्हणणं आहे की हे फ्री चिन्ह त्या मशालीशी सारदम्य असणार आणि ट्रम्पेट ओमराजे आपण बोलत होता तेव्हा मी बोलत नव्हतो, त्याच्यामुळे मी फक्त सांगतोय नाही, पूर्ण ऐका ना। मी जेव्हा उभा होतो अपक्ष म्हणून, मी शिटी चिन्ह घेतलं होतं आणि त्याच्यासारखंच कुकरचं चिन्ह दुसऱ्याने घेतलं होतं, त्यांनी पण 10,000 मतं घेतले। आता त्या याच्यामधले शिटी आणि कुकर सारखं
नाही, त्यांच्या बोंडे साहेब, विपाणी आणि या त्या चिन्हाच्या सारखं. बद्दल आणि तक्रार आणि नोंदवलेली म्हणून आहे. सांगतो जे free राष्ट्रवादी चिन्ह आहे, काँग्रेस जे free पक्ष, चिन्ह शरद आहे, पवार जे ह्या पक्षानं तक्रार जे नोंदवली free निवडणूक चिन्ह आहे, आयोगाकडे की चिन्ह जे साधम्य जे असल्यामुळे जे मतं फ्री जात आहेत. चिन्ह आहे, जे फ्री चिन्ह आहे ते फ्री चिन्ह घेण्याचा अधिकार त्या उमेदवाराला असतो आणि तीन चिन्ह त्याला नोट करावे लागतात आणि ते जर चिन्ह दुसऱ्या कोणी मागितलेलं नसलं तर त्या इंडिपेंडंट अपक्ष उमेदवाराला मिळतात. आता यामध्ये निवडणूक आयोग कुठे आला आणि त्यामुळं ओमराजे तुम्ही जिंकून आले त्याच्याबद्दल अभिनंदन. बोंडे परंतु साहेब, हारले निवडणूक आयोग हारले ते फ्री असते चिन्ह तर तो लोकशाहीचा. तुमच्या कमळाच्या नाही, आणि- चिन्हाशी आणि- अनिल साधम्य भाऊ, असणारे एखादं म्हणजे चिन्ह निवडणूक ठीक आहे, आयोगाने तुम्हाला ठेवलंय का बाजू तिथं? मांडायची आहे. नाही अरे कमळाच्या मला चिन्हाशी साधम्य हे असणारं सांगा, एखादं चिन्ह निवडणूक मला- आयोगानं मला फ्री हे चिन्ह म्हणून सांगा, ठेवलंय का? तुमच्या- गुलाबाचं फूल निंबाळ- वगैरे त्याच्या उलट एखादं बघा. निंबाळ- त्याच्या उलट अरे, बघा, अपक्ष आमच्या उमेदवाराचं मशालीची नाव साधम्य निंबाळकर- असणारं चिन्ह ठेवलंय. राष्ट्रवादी काँग्रेस अपक्ष पक्षाच्या उमेदवाराचं तुतारी नाव वाजवणाऱ्या निंबाळकर काय माणसाला निवडणूक आयोगानं ठेवलंय का? त्याच्याशी साधम्य असणारं अपक्ष पिपाणी उमेदवाराचं ठेवलंय, नाव नाव त्याला निवडणूक तुतारी आयोगाने दिलंय. ठेवलंय का? बरं आणि अनिल भाऊ मी येतो निवडणूक तुमच्याकडे आयोगाने येतो. बाकी ठेवलंय का? पाहुण्यांना पण मला चर्चेत आणायचं आहे. खरं तर सत्ताधाऱ्यांकडून तुम्ही आज बाजू मांडताय आणि खरं तर निवडणूक आयोगाचा एखादा अधिकारी यायला पाहिजे होता. माझी खूप आता तुमच्याकडे पर्याय काय? तुम्ही आज रस्त्यावर उतरला, साड़ी इतनी गंदी कैसे? तुमच्याकडे पर्याय काय? पुढची रणनीती काय असणार आहे तुमची? कसं आहे, भारत देशातलं संविधान आणि लोकशाही इतकी प्रगल्भ आहे आणि इतकी मजबूत आहे की अशा पद्धतीनं कुठलीही स्वायत्त संस्था जर पक्षपात करून वागत असेल तर त्या ठिकाणी लोकांना ह्या सगळ्या गोष्टी समजतात, लक्षात येतात आणि लोकांनी हे अनुभवलंय. हा महाराष्ट्रातलं जे राजकारण झालं मागच्या 2.5 वर्षापूर्वी हम्म. आणि त्याच्यानंतर शिवसेनाच एकनाथ शिंदेची आणि ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला हम्म. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण अजित पवारांचा. अशा पद्धतीनं जर निवडणूक आयोग त्या ठिकाणी निकाल देत असेल हम्म. तर मग त्यांच्या विश्वासार्हतेवर चिन्ह उपस्थित राहणं हे साहजिक आहे. हा आणि एवढंच सांगतो की हे सामान्य लोक अतिशय बारकाईनं बघतायत. जे काय चाललंय त्याच्यावर सामान्य माणसाच्या अतिशय बारकाईनं नजर आहे. अगदी पण खरं. आणि अशा पद्धतीनं जर हे उपस्थित केलेले मुद्दे मला वाटतंय त्या ठिकाणी जे विषय त्यांनी सांगितला की तुम्ही निवडणूक आयोगाने येऊन स्पष्टीकरण देणं अपेक्षित होतं ना की बाबा ह्या माणसानं 4 ठिकाणी मतदान केलंय का नाही, एक BHK फ्लॅट मध्ये 80 लोकांची नोंदणी कशी झाली, एकच माणूस 3 राज्यात कसा प्रमुख 5 प्रश्नांची उत्तरं दिली तरी पुरेसे होतं. हे खोटं आहे किंवा हे खरं आहे? किंवा मी तर असं म्हणेन त्यांनी बदनामीचा खटला दाखल करायला पाहिजे. जर एवढी देशभरात निवडणूक आयोग स्वतः सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे. आमचा यांच्यावर बदनामीचा खटला, सगळ्या देशात बदनामी केली आमची म्हणून, जगात बदनामी झाली, नुसती देशात नाहीये. अगदी बरोबर आहे. रविकिरण सर माझा वेळ संपला. रविकिरण, मुंबईतील कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा बडगा. आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, मात्र दादरमधील आंदोलन प्रकरणी अद्याप एकही गुन्हा नाही. पंधरा ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय. वादाच्या भोवऱ्यात केडीएमसी समोर मटणाचं दुकान टाकणार, खाटीक समाजाचा इशारा. माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही. शिवसेना उबाठाच्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. जळगावच्या जामनेरमध्ये एका कॅफेत तरुणाला बेदम मारहाण. उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षासह आणखी एकाची हत्या. 4 ते 5 जणांनी कार्यालयात शिरून केली हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी. गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार. मुंबईतील राहतं घर वाचवण्यासाठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदमांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमतानं फसवणूक झाल्याचा आरोप. आणि कुंडेश्वर दर्शनाला जाताना महिला भाविकांचा टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात. अपघातात 10 महिलांचा मृत्यू, 19 जखमी. महिलांचा अपघातापूर्वीचा व्हिडिओ आला समोर.